पहली गेंद यहां पर डॉट कराते हुए। ओहो, फिर से एक बार सेम कॉपी बुक स्ट्राइक। कमाल की गेंदबाजी। क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी। और आज बड़े मंच पर सरपंच गेंदबाजी करते हुए हमें दिखाई दे रहे हीराजी कास्टे। कमाल की गेंदबाजी। लगातार की 2 गेंदें डॉट कराते हुए टीम जरमान खैरवाड़ी। ओहो, तीसरी गेंद भी यहां पर ऋतिक जैसे बैटर को चकमा देते हुए। बकते बजी भागते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। और ये तीसरा डॉट आत्मविश्वास बढ़ाता हुआ गेंदबाज हीराजी कास्टे गेंदबाजी करते हुए। कमाल की गेंदबाजी। पावर प्ले के ओर में जकड़ कर रखा है, मानो यहां पर बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है। और शानदार गेंदबाजी। कप्तान विकेट कीपर के रूप में हमें दिखाई देते हुए। इस बार अच्छा स्ट्रोक पर फटका फंसता हुआ गेंद हवा में। शॉर्ट मिड ऑन में फील्डर थे वहां पर। बाज की फाटली निमास की पलाली। बाइक को चकनी मेवनी देखनी, बाइक को उपेक्षा मेवनी बरी। यहां पर क्या छोड़ दिया है, जीवन दान देते हुए बैटर ऋतिक को। स्ट्राइक पर बल्लेबाज आर्यन। इस खिलाड़ी की काफी पहचान रामराज विभाग प्रीमियर लीग में हमने देखी थी। वही बैटर आर्यन स्ट्राइक एंड पर। नॉन स्ट्राइक पे ऋतिक गेंदबाजी करते हुए हीराजी कास्टे। ओहो, शॉट एंड पुल। इस बार अच्छी कैच, शानदार कैच। वहां पर फील्डर ने 30 यार्ड सर्कल अभी भी बाहर नहीं किया। उन्हें पता है, क्योंकि ये नियम है 30 यार्ड सर्कल के अगर बाहर प्लेयर जाता है और उसके पहले अगर बल्लेबाज एंट्री नहीं करता है तो एक बैटर आउट दिया जाता है। यह रामराज विभाग प्रीमियर लीग का नियम था और उसको फॉलो करते हुए आज रामराज विभाग टीम एसोसिएशन के सभी टीमें हमें दिखाई देते हुए। इसीलिए तो कहते हैं ना, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो डर गए आसमान से। और जरूर यहां पर एक शिस्त निर्माण की है रामराज विभाग प्रीमियर लीग में। हीराजी कास्टे गेंदबाजी करते, इस बार अच्छी गेंद, टप्पाल की गेंदबाजी। टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आई और डॉट गेंद की मोहर लगती हुई। न्यू बैटर मैदान पर रोशन, डॉट गेंद जाती हुई। तो एक ओवर की समाप्ति के बाद हमारे गुणलेखक बुमराह सर बताते हुए 1 रन स्कोर कार्ड पर। गोलंदाज आपण पाहतोय योगेश हलेत. स्ट्राईकला बॅटर पुन्हा एकदा ऋतिक, नॉन स्ट्राईकला त्याचा समवेत रोशन. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद एक धाव फलकावरती काहीसं बॅकफुटवर आणून ठेवलंय, जखडून ठेवलंय. कमालीची गोलंदाजी खैरवाडी संघाकडून. यावेळेला फुलरलिनचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड आपला क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला. दिनेश चेंडू अडवते, चेंडू फेकी करतील. एक धाव घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. धावसंख्येत एक निवार, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्येला आकार, धावसंख्या झाली ती 1 बाद 2 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा रोशन. इनायत नंबर 3 वर आलेले बॅटर चिजबादेवी राजेवाडी संघाकडून फलंदाजी करत असताना
यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत. हो हो, आणि यावेळेला झेल धरणीला दान केलाय. डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला. यावेळेला जीवन दान रोशन सारख्या बॅटरला. धावसंख्या देखणीवर धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1-3. दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्गवर पुन्हा येते योगेश. चांगली गोलंदाजी करताय, क्षेत्ररक्षकाची साथ जणू काही त्यांना मिळत नाहीये. पुन्हा एकदा फटका फसलाय, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा तीच चुकी, तीच झेल धनीला दान करतायत. मात्र चांगला थ्रो, आणि यावेळेला रनआउटच्या स्वरूपात रोशन बाद. डीजेला संधी. खूप यांना की सन्माननीय आपण पाहतोय मेघश्यामजी झावरे सभेत उपस्थित झालेत. त्याचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या स्पर्धेसाठी ते नक्कीच उपस्थित झालेत. मेघश्यामजी झावरे साहेब, त्याचा यथोचित सत्कार ओमकारजी भोपे यांच्या माध्यमातून आपण करतोय. बॅटर स्पीडअप लवकर यायचं, लक्ष वेधीन तुमचं. धन्यवाद कैमरामैन. खेल की दुनिया का एक बेस्ट चॅनल जीटी स्पोर्ट्स. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, जर आपण या चॅनलला लाईक नसेल केला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्याच हक्काचा चॅनल, आपल्याच गावातील गणेशजी पाटील आणि तुषारजी शिंदे यांच्या मालकीचा असलेला जीटी स्पोर्ट्स हा चॅनल, आणि तसेच स्वरवेद ऑडिओ. धावसंख्या झाली ती धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. योगेश यांच्या माध्यमातून नवीन बॅटर अनिल बॅटर. पाहूया अनिल बॅटर कशा प्रकारे फलंदाजी करतील. ओहो, यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर पंच संतोषजी सुडको वाईट घोषित करतायत. अवंतर धावेने वाढ. धावसंख्या झाली धावफलकावरती 2-5. चांगलं षटक खैरवाडी संघाकडून आपण पाहतोय. पंच संतोषजी सुडको, राम आले सर. सलग 2 दिवस आपल्याला ते या स्पर्धेमध्ये दिसतील. ओहो, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू सांगता झालेली आहे. कमालीची लाईन आणि लेथवरती गोलंदाजी करतायत. क्रिकेटचं नंदनवन म्हणजे क्रिकेटची खेळपट्टी, आणि आज चांगली खेळपट्टी असल्यामुळे आपण या दापोलीच्या मैदानावरती पाहतोय. हो, पुन्हा एकदा आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चुकी करतायत. पंच गोलंदाजीवर नाराज, दंड प्राप्त करतायत, वाईट घोषित करतायत. अवंतर धावेने वाढ. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्येला आकार. धावसंख्या झाली ती 2-6. दुसरं षटक मार्गस्थ. 4 षटकांचा होणारा सामना. यानंतर होणारा सामना जनुमान फणसापूर विरुद्ध श्री गणेश कुदे. यावेळेला मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू विसावलाय. 2 क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी तडजोड, तद्वर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी. धावसंख्या 2 धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा.
वर येणारा वेल आणि काल सांगून जाईल, कारण तिच्या गालाला शोभतय चष्मा. फलंदाज झालेत बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये अमोल आलेत. यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा लक्ष वेधेन जय हनुमान फणसापूर विरुद्ध श्री गणेश कुदे. दोन्ही संघाचे संघनायक, आपण जर इथं आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बोथ कॅप्टन्स, आय रिक्वेस्ट फॉर यू प्लीज कम ऑन टू स्टेज, पुट ऑन द टॉस. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश काष्टे अमोलसाठी. ओहो, फुलटा चेंडू, नो पद्धतीचा चेंडू, वेस्ट साइड बीमर पद्धतीचा चेंडू, उघडा डोले पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. मैं नेहमीच म्हणत असतो, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मात्र अमोल यांना काहीच समजला नाही. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप. लाईन वरती गोलंदाजी करतात योगेश, चांगली गोलंदाजी चिक्कीमया. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या येते 10 धावा, डबल डिजिट अंक आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ असताना मोठ्या फटक्यापासून वंचित केलं. आर्यन आउट झाल्यानंतर थोडासा बॅकफुट वर आणलेला संघ आपण पाहतोय चिचबादेवी राजेवाडी संघ. मात्र यावेळेला चांगली रनिंग द विकेट. धावसंख्येत दोन्ही वाढ, धावसंख्या झाली ती 12. आर्यन जर मैदानामध्ये थांबले असते तर नक्की धावांचा पाऊस त्यांच्या बॅटीतून पाहायला मिळाला असता. आता जबाबदारी येते अमोल आणि त्यांच्या समवेत बॅटर ऋतिक. ओहो, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, चांगली गोलंदाजी हाताळतायत. यावेळेला फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत स्वतः कर्णधार योगेश काष्टे. नक्की चर्चा होते आमच्या उमाकांत पाटलांची. आणि यावेळेला मोठा फटका लगावला, क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय, झेल संपलाय. चषक 2025 चा थरार, एक दिमागदार आयोजन नीर गिरीश जावडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली प्रत्येक स्पर्धा या विभागामध्ये असू दे किंवा अलिबाग विभागामध्ये असू दे किंवा वैयक्तिक लीग असू द्या, त्याच्यामध्ये ताजपूर गावाचं नाव मोठं करण्यासाठी नीर गिरीश जावरे यांचा खूप मोलाचं योगदान आहे. आणि आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी एक चांगलं संघ बांधणी त्यांच्या माध्यमातून केली जाते. असे सन्माननीय गिरीजी जावरे सर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज महेश. आणि महेश आल्या आल्या ऋतिकच्या बॅटीवरती केलेला प्रतिकार, धावसंख्या झाली होती 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू महेशच्या माध्यमातून हाताळला गेलाय. हाणामारीचं षटक आहे, भैरवीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आपली लाईन आणि लेथ वरती भरकटता दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या झाली होती 19. यावेळेला नो पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा नो येतोय. अवैध ऍक्शन, नागोबा डोलायला लागला, बिलांशी नांगीन निघाली आणि अशा अवैध ऍक्शन मध्ये नक्कीच जडलं गेलंय. गोलंदाज बाद होतील या मॅच मधून. अवैध ऍक्शन गोलंदाजी नक्कीच कारवाई केली गेली. पंच राम हले सरांच्या माध्यमातून पुढला गोलंदाज काढावा लागेल.
शेवटचा कॉल असेल श्री गणेश कुदे संघ, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. कोणी प्रतिनिधी आला असेल तर टॉस साठी त्वरित या. जय हनुमान फणसापूर संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. फ्रीटचा चेंडू, पुन्हा एकदा संधी असेल बॅटरला. बॉलर आलेत, अक्षय. फ्रीटचा चेंडू पॅडच्या मध्ये टाकलाय, चेंडू शरण मध्ये, त्याला धाडलाय पब्लिकच्या. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. काहीसा महागडं षटक आपण पाहतोय या स्लॉग ओव्हर मध्ये. 3 षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती आपण पाहिले आणि आता 2 चेंडूवरती 14 धावा, 16 धावा खर्च केल्यात. दिवाळीचा बोनस आपण पाहतोय. निनाद शंकर पाटील सध्या या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. चेंडू त्याच्यावरती केलेला स्पर्धिकार आणि चेंडू गेलाय सीमा पार, येतोय बॅक टू बॅक. लय मध्ये आलेत. प्रत्येक चेंडूवरती प्रतिकार, 4 चेंडूवरती 4 षटकार. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. आता मात्र लय मध्ये आलेत. 4 चेंडूवरती 4 षटकार. धावसंख्या धावफलकावरती आमचे गुणलेखक सर सांगतायत 40. कमालीची फलंदाजी. 3 षटकानंतर 12 धावा आणि आता मात्र 4थ्या षटकावरती षटकारांचा पाऊस पाडतायत. बॅटर आहेत ऋतिक. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग लेगच्या दिशेला लगावलाय. चेंडू 1 बाउन्स जाईल का सीमारेषेच्या बाहेर? यस, येतोय चेंडू सीमा पार, चौकार. आपल्या संघाला आवश्यकता होती. यासाठीच म्हणतात ना रोमी कि रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए. आणि त्याच नॉट आउट 34 रनांवरती फलंदाजी करतायत बॅटर ऋतिक. ज्या बॅटरने पहिल्या 3 षटकामध्ये नाराज केला होता, आता 4थ्या षटकामध्ये आपलं आक्रमण दाखवतायत. चांगली फलंदाजी. वैयक्तिक 34 धावांवरती खेळतायत. धावसंख्या आहे ती 44. षटकातील अखेरचा चेंडू आणि त्याच्यावरती सुद्धा प्रतिकार केला. मिड ऑनला, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील. त्यावर मात्र 2 धावा घेतल्या गेल्या आणि फलंदाज बाद. धावसंख्या हनुमान फणसापूर संघाचे कर्णधार टॉस साठी या. श्री गणेश कुदे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. निनाद शंकर पाटील. या शेवटच्या षटकामध्ये 34 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. काहीसं महागडं षटक आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 46. 47 धावांची आवश्यकता आहे.
लाईनअप मध्ये शिस्त आपण जीटी स्पोर्टच्या माध्यमातून पाहतोय. प्रत्येक संघ येताना लाईनअप मध्ये येतोय आणि जाताना सुद्धा लाईनअप मध्ये जातोय. हे पोच पावती आहे रामराज विभाग असोसिएशनची आणि शिस्त आपण सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा पाहतोय. 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता आहे. जवनमान पंचापूर संघाचे कर्णधार टॉस साठी या शेवटचा कॉल. चोवीस चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. तोपर्यंत ऐकूया स्वरवेत डीजे मास्टर ऋतिक झावडे. येणाऱ्या 13 एप्रिल पासून ते 15 एप्रिल जीटी स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यात येणार आहे. ज्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आपण 1 लाख पाहणार आहोत. त्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जीटी स्पोर्ट्स खेल की दुनिया का लाईव्ह चॅनल. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लेयर साठी. मित्रांनो रखरखत ऊन आहे आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये पाणीचा जास्त वापर करा. पाणी लागलं तर 5 मिनिटं मॅच थांबू पण पाणी प्या. रिस्क घेऊ नका. आपण पाहतोय जीटी स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह सबस्क्रायबर 3925 आहेत. मला 4500चा पल्ला आजच्या दिवसाला पार पाडायचा आहे. तर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल बाईक लाडके प्रेक्षक मायबाप यांना विनंती करेन की जीटी स्पोर्ट्स लाईव्ह चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण की माझी गरज आहे, माझी आवश्यकता आहे. कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते ती जीटी स्पोर्ट्स खेल की दुनिया का लाईव्ह चॅनल. जीटी स्पोर्ट्सला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवीन बॅटर आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात योगेश कास्टे आणि त्याच्या समवेत दुसरे योगेश. कर्णधार स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइकला योगेश. गोलंदाजी मार्कवर येतात गोलंदाज ऋतिक ज्याने चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 36 धावांचं योगदान दिलंय. असे बॅटर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेऊन यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता फायटिंग स्कोर तयार केलाय. फलंदाज गोलंदाज ऋतिक याने आणि तेच गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पंचापूर संघाचे कर्णधार टॉस साठी या. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती असेल खेळाडूंना की बाईक आपण खाली आणून पार्क करायच्यात.
यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू डान्सिंग डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला 1 धावेने. श्री गणेश केला बॅटर योगेश काष्टे. जनुमान खेरवाडी संघाचे कर्णधार. जनुमान फणसापूर संघाचे कर्णधार टॉस साठी या. शेवटचा कॉल आहे. मॅच संपत आली आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक फंबल झाले. 1 धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली धाव फलकावरती 2 धावा. सूरज आलेत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित. मी मेघश्याम झावरे सरांना विनंती करेन, मेघश्याम झावरे सर, की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचा आहे. मित्रांनो इनिंग मध्ये आलात ना जरा तर आपल्याला टॉस मध्ये विचारता येतील, कारण की लाईव्ह मॅच मध्ये थोडासा डिस्टर्ब होत आहे. यानंतर जे सामने असतील त्यांनी वेळेवर या, सहकार्य करा. टॉस आपण उडवतोय. सन्माननीय मेघश्यामजी झावरे सरांच्या माध्यमातून टॉस होतोय. श्री गणेश कुदेचा कॉल असेल. हेड इज कॉल अँड ॲब्सोल्युटली ऑन इज हेड. नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्री गणेश कुदे संघाने. काय डिसिजन असेल? फील्ड फर्स्ट. 4 षटकांचा सामना. 4 गोलंदाज काढले जातील. तर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल जनुमान फणसापूर संघासमोर? 40-45 प्लस. नक्कीच आपण पाहतोय नीर 11 ताजपूर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक या मैदानावरती गेल्या वर्षापासून चांगलं आयोजन करतोय. या वर्षीचं आयोजन कसं वाटतंय? खूप छान, आणि त्यामध्ये एकतर ग्रास आहे, खूप बरं वाटतंय. सूरज, नाणेफेकीचा कोल आपण हरलात. आपल्याला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. जर नाणेफेकीचा कोल आपल्या बाजूने लागला असता तर काय डिसिजन असता? फिल्डिंग. आणि आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची. किती धावांचा टार्गेट सेट कराल? 50-55. थँक्यू सो मच. विनंती असेल दोन्ही कॅप्टन. न्यूज सेंटर पॉइंट्स ऑन द टॉस बाय श्री गणेश कुदे ऑन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. धावसंख्या धावफलकावरती भूषणजी आम्हाला सांगतायत 6 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. 47 धावांचा डोंगर रचलाय. उर्वरित 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 18 चेंडू 41 धावांची गरज. मी लक्ष वेधेन. सलामीची जोडी मैदानात दोन्ही योगेश आहेत, यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज रोशन. रोशनला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. ऋतिक यांची चांगली गोलंदाजी. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. उर्वरित 18 चेंडू 41 धावांची गरज असताना रोशनला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. GT स्पोर्ट्स गणेशजी पाटील, तुषारजी शिंदे यांच्या मालकीचा आपल्या मराठी माणसाचा हक्काचा चॅनल. यावेळेला लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू धावतोय, पलतोय. चेंडू जवळ आला. क्षेत्ररक्षक येतील त्यावर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 2 निवार धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या वधारते. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 8. उर्वरित 17 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 17 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला पुन्हा योगेश आणि गोलंदाजी मार्कवर आहेत रोशन. रोशन तांबटकर, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल. किंग ऑफ सोडकोली, सोडकोलीचा आदिलशा रोशन तांबटकर व्यासपीठावरती या. ओहो, यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंच संतोष सोडको नाराज आहेत आणि वाईट घोषित केलेला आहे. 100च्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती 9 धावा. धाव फलकावरती शेवटच्या षटकामध्ये 34 धावा कुठल्या गेल्या बॅटर ऋतिकच्या बॅटीतून आपण पाहिलं. चांगली फलंदाजीची किमया त्यांनी सादर केली आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर देताना जयनुमान खेरवाडी संघ यावेळेला पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. यॉर्क ज्याला म्हटलं जात आहे, आपल्या अस्त्रामधला ब्रह्मास्त्राचा वापर करतायत गोलंदाज रोशन. धावसंख्येत 1 निवाड डबल डिजिट अंकामध्ये आपण पाहतोय 10 धावा.
16 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. लक्ष वेधेल योगेश. 16 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. फलंदाजी करणारा संघ चिंचबा देवी राजेवाडी. राजेवाडी गावाने नक्कीच तिसऱ्या पर्वामध्ये आपल्या नावावरती किताब पटकावला. रामराज विभाग प्रीमियर लीग. आर्यन यावेळेला मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. चेंडू खाली टिपलाय. झेल संपला. योगेश यांचा खेळ. कशा प्रकारे फलंदाजी करतील योगेश. बाद झाल्यानंतर थोडीशी अडसर काढून घेतली गोलंदाज रोशन यांनी. धावसंख्या स्थिर आहे. डबल डिजिट वर आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 37 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. भैया विनंती असेल, सकाळी तुला आमंत्रित केला होता, गाडी खाली घ्या, नाही तर कमिटी आली तर डायरेक्ट त्यांच्या गावात गाडी जाईल. भैया शनिवारचा बाजार आहे, गाड्या येतात जातात, त्यामुळे ती गाडी खाली घ्या. तुम्ही धंदा करा पण खाली करा, जरा सहकार्य करा, त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये. भैया लक्ष द्या. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अपील केला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झालेत बॅटर रोशन. चंद्रकांत का रोशन आहे? योगेश स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला, चांगली फेकी आणि यावेळेला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. नक्की स्पीड अप करा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. 11 मिनिटं झालेली आहेत. लक्ष वेधेन अमोल, 4 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आहे, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. नक्कीच राजेवाडी संघ चांगली गोलंदाजी करते, कमबॅक केलंय. पहिल्या 3 षटकामध्ये 12 धावा आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये हाणामारीची फलंदाजी केली ना बॅटर ऋतिक याने, नक्कीच एक चांगली किंमत आहे. आता मात्र हिराजी काष्टे आलेत, त्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज. यानंतर होणारा सामना श्री गणेश कुदे विरुद्ध जनुमान फणसापूर. सन्मान्य दिलीपजी झावरे सरांना विनंती असेल, आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दिलीपजी झावरे सर, पहिला चेंडू अमोलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. डॉट चेंडूची सांगताय. 11 चेंडू 35 धावांची गरज आहे. नीर 11 ताजपूर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक 2025 चा थरार. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बेटीने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर 1 गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी करतायत. 3 मिनिटं शेवटची बाकी आहेत. ओहो, चांगली गोलंदाजी, सेम कॉपी बुक स्टाईल. अमोलकडे विविधता आहे, प्रत्येक चेंडूवरती स्लोवर 1 टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि फलंदाजच्या मिरिट वरती पोहोचण्याचा प्रयत्न करण्यामध्ये अयशस्वी झालेत, त्यामुळे त्याच लाईन वरती गोलंदाजी करतायत. बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कधी विसरायला ना पाहिजे, हेच दाखवतायत.
आणि यावेळेला मिसटायमिंग फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अचूक झेल टिपलाय आणि फलंदाज झालेत बाद. यावेळेला डीजेला चौथ्या चेंडूवरती घेतलेली विकेट. कब्बालीची गोलंदाजी. ओहो, पाचवा चेंडू सुद्धा डॉट. बॉलिंग आवडली असेल तर गोलंदाजाला टाळ्या वाजवा, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवा. कारण या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय, पहिल्या दिवसामध्ये गोलंदाजीवरती धार देत आहेत गोलंदाज अमोल. डॉट चेंडू आणि मेडन चेंडू कशा प्रकारे हाताळला जातो हे दाखवत आहेत. आणि पुन्हा एकदा मेडन ओव्हर होणार का? नक्कीच नाही. एक धाव घेतली गेली, चांगली रनिंग द विकेट. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 13 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. उर्वरित 6 चेंडू 34 धावांची. नक्कीच लास्टच्या 34 धावा आता कुटाव्या लागतील. कारण पहिल्या 2 षटकामध्ये बुमराह 3 षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 34 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज. आणि त्या 34 धावांची आवश्यकता आहे आता मात्र जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी तर गोलंदाज कैलास. या खेळाडूबद्दल सांगायचं ना तर सहनशीलता आहे, पण जास्त ॲग्रेसिव्ह होत आहेत. जेव्हा जेव्हा मी मॅच मध्ये पाहतो ना तेव्हा ॲग्रेसिव्ह होताना कैलासला पाहिलंय. अंडमच्या स्पर्धेमध्ये सुडकोलीच्या मैदानावरती आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा किताब सुद्धा पटकावला होता याच राजेवाडी गावाने. आणि तीच किमया आता ओरमच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू कैलास यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. आणि डॉट चेंडू. चुलबुल अंगामध्ये जास्त आहे. नक्कीच त्यांच्या अंगामध्ये एनर्जी जास्त आणि तीच एनर्जी ते दाखवत आहेत प्रत्येक मॅच मध्ये. असे कैलास गोलंदाजी मार्कवर. ओहो, पुन्हा एकदा लाऊड अपील. त्या अपीलला तथ्य नाहीये, रनआउटचा खतरा होऊ शकताय. आर्यन चेंडू खाली धावत आहेत, मात्र एकच धाव घेतली जाईल. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती 14. चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यानंतर कैलास आलेत. यानंतर होणारा सामना श्री गणेश कोदे संघ. आपण सज्ज राहायचंय. ओहो, पुन्हा एकदा डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी. औपचारिकता चमत्कारला नमस्कार करावा लागेल. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू येणं बाकी. शेतकरी कामगार पक्षचषक 2025 चा थरार आयोजक आपण पाहतोय नीर 11 ताजपूर पुरस्कृत एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. ओहो, यावेळेला ओव्हरपिच